तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूज्य भंते उर्गे संघरक्षितजी यांच्या विचारांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. माझे गुरु आदरणीय धर्मचारी छत्रपतीजी, माझे कल्याण मित्र आदरणीय धर्मचारी प्रज्ञारक्षितजी आणि विनयरक्षितजी, मी 6 वर्षाचा असताना ट्रेनिंग देणारे माझे धर्मचारी विद्याभाऊजी, वज्रभाऊजी आणि माझी आजी, येथे उपस्थित सर्व धर्मचारी, धर्ममित्र, धर्मसहाय्यक मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये 2 गुण खूप छान आहेत. ते म्हणजे पापदेशना आणि पुण्यानुमोदन. आताच आपण या ठिकाणी ऐकलं, काही माझ्या मित्रांनी खोड्या केल्या आणि त्यांनी पापदेशना केली की याच्यानंतर मी करणार नाही. आणि पुण्यानुमोदन म्हणजे जे काही आपण इथे पुण्य केलं त्याचं अनुमोदन करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. तर या धर्मक्रांती शिबिराचे लीडर आदरणीय धर्मचारी चंद्रबोधीजी यांनी चलो बुद्ध की ओर या शिबिराचं अत्यंत सुस्पष्ट आणि प्रभावीशाली नेतृत्व केलं. खरोखरच अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सर्वांना समजावं, आपल्या इथं आजी आहे त्यांना समजावं अशा तरीकेने आपल्याला प्रवचन दिलं. खरोखर चंद्रबोधीजींचं व्यक्तिमत्व आपल्याला लाभणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण ते दौऱ्यावर असतात. आताच ते उल्हासनगरहून आले, अशी मनमाड अशा अनेक शिबिरं त्यांच्या मागे असतात. एवढा सारा वेळ काढून त्यांनी आपल्याला 5 दिवस वेळ दिला, त्याबद्दल मी अनागरिक धर्मचारी चंद्रबोधी यांचं त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड आणि उर्गेन संघरक्षित ध्यान भावना केंद्र वारकवाडी यांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो आणि आभार मानतो. तसेच या ध्यान भावना केंद्राची व्यवस्था पाहणं, या ठिकाणी खोल्याची साफसफाई करणं, आपल्याला राहण्याची सोय करून देणं, आपल्याला बेडशीट देणं, लाईटची व्यवस्था पाहणं, पाण्याची व्यवस्था पाहणं, दळण दळून देणं, अशा अनेक जिम्मेदाऱ्या आदरणीय धर्ममित्र निर्गुणथा नरवाडे सर यांनी केलेल्या आहेत. पत्रक वाटणं, गावामध्ये प्रसार करणं, संपूर्ण फॅमिलीने आपली खूप छान काळजी केली आहे. विशेष म्हणजे निर्गुणथा दादांच्या या योगदानामुळे आपण इथे मोठ्या संख्येने व्यक्ती बनत आहोत. ही संपूर्ण परिसर त्यांनी दान केलेला आहे, त्यामुळे त्यांचे मी खूप खूप पुण्यानुमोदन व्यक्त करतो, आभार मानतो. तसेच रात्रंदिवस सकाळी आणि संध्याकाळी आपण बाबासाहेबांच्या संपर्कात आहोत. रात्रीचं जे काही प्रवचन होत आहे, आदरणीय धर्मचारी विद्यावर्धनीजी यांनी अतिशय उत्कृष्ट बाबासाहेबांचं जे काही सामाजिक कार्य आहे आपल्याला त्यांनी सांगितलं आणि आपण बदलायचं आहे हा त्यांच्या प्रवचनातून आपल्याला खरंच शिकायला भेटलं. त्या सुद्धा वेळातला वेळ काढून उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचं पण खूप खूप पुण्यानुमोदन करतो. आदरणीय धर्मचारी विद्याभाऊजी यांनी बाबासाहेबांचं राजकीय कार्य आपल्या समोर मांडलं. कसा एक राजकारणी व्यक्ती पाहिजे, शिलाचरणी व्यक्ती पाहिजे, ते त्यांच्या प्रवचनातून आपल्याला कळालं. 4 स्तंभ जे आहेत ते आपल्याला कळालेले आहेत. खरोखर विद्याभाऊजी यांसाठी खूप खूप पुण्यानुमोदन व्यक्त करतो. त्याचनंतर धर्मचारी विनयरक्षितजी यांनी धार्मिक कार्य बाबासाहेबांचं, त्यांना कशी धर्माची म्हणजे मनामध्ये इच्छा होती, धर्माचं कसे छंदी होते ते आपल्याला त्यांनी त्यांच्या प्रवचनातून सांगलं. त्याबद्दल मी त्यांचंही खूप खूप पुण्यानुमोदन करतो. या सर्व धर्मचारींचा परिचय करते धर्मचारिणी रत्नलोचना, तसेच धर्मचारी वज्रघोष, धर्मचारी प्रज्ञारक्षित, धर्ममित्र एम.टी. वाघमारे सर यांनी सर्व प्रवचनकर्त्यांचा परिचय करून दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं करुणा करून त्या सर्वांनी या प्रवचनकर्त्यांचा परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो. पूजा आणि संचलन याची जिम्मेदारी अतिशय उत्कृष्ट पार पाडणारे आपले धर्मचारी आदरणीय धर्मचारी प्रज्ञारक्षितजी, दानदीपाजी, करुणाध्वजजी आणि समनचक्षुजी यांचं पण मी खूप खूप आभार मानतो. तसेच प्रवचनाची सुरुवात सुंदर अशा
ठिकाणी होत होती असे प्राध्यापक योगेश गच्चे सर, प्रतिभाताई कदम आणि सुनीताताई जोंधळे यांचं पण मी आभार मानतो. नोटरी टीप आदरणीय धर्मचारी अभयदोजी, धर्ममित्र सावळे सर, धर्ममित्र आरतीताई कंदारे, एम.टी. वाघमारे सर, अनिकेत सोनकांबळे सर आणि शुभम या सर्व नोंदणी टीमांचा मी आभार मानतो, पुण्यानुमोदन व्यक्त करतो. या धर्म क्रांती शिबिराची जी काही प्रसिद्ध माध्यमे आहेत, खूप महत्त्वाची जी काही भूमिका आहे ते आदरणीय धर्मचारी विनय रक्षितजी यांनी पोस्टर तयार करून या धर्म शिबिराचा प्रसार केलेला आहे. तसेच धर्ममित्र सिद्धार्थ लोखंडे सर सर्व प्रसिद्धी माध्यम आणि सर्व वृत्तपत्राच्या द्वारे ही प्रसिद्धी केली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. पोलीस स्टेशन तामसा PSI माननीय कमल शिंदे सर व सर्व टीम यांचं देखील कमल शिंदे मॅडम आणि सर्व टीम यांचं पण मी खूप खूप आभार मानतो, पुण्यानुमोदन व्यक्त करतो. अकाउंटचे काम सांभाळणारे आपले धर्ममित्र आदरणीय सोनकांबळे सर यांनी व्यवस्थितरित्या अकाउंटचं काम सांभाळलं आहे, किती मोठी जिम्मेदारी आहे, त्यांनी यशस्वी पार पाडली, त्यांचं पण मी खूप खूप आभार मानतो. पूजस्थान टीम आदरणीय धर्मचारी वज्रघोष, सिद्धांत, अनिकेत, शुभम, अक्षय कठाळे, सुप्रिया, शिल्पा अशा सर्वांनी, आशाताई घोडगे यांनी सर्वांनी आपण पाहतात रोजच्या रोज सुंदर असं पूजस्थान आपल्याला दिसत आहे. या सर्व टीमचा मी आभार मानतो. विशेष म्हणजे वाडपिटी यांनी काहीच खाण्यामध्ये तुम्हाला कमतरता केलेली नाही, कारण त्याच्यात मी पण होतो. पोटभर सर्वांना जेवण वाढलं आणि सर्वांनी आनंदात खाल्लं. ते असे माझे मित्र सिद्धांत, अनिकेत, शुभम, अक्षय कठाळे आणि सुप्रिया, आशाताई, शिल्पा, बरेच काही मैत्रिणी होत्या. या सर्वांचे मी आभार मानतो. सर्व साहित्य खरेदी करणे आणि किराणा भाजीपाला आणणारे माझे धर्ममित्र खंडेलोटे सर, धर्ममित्र पायकराव सर, धर्ममित्र सोनकांबळे सर, आदरणीय धर्मचारी करुणाधोजी, वज्रघोषजी आणि अनिल डोंगरेजी यांनी आपल्याला भाजीपाला पुरवलेला आहे आणि सर्व साहित्य खरेदी करून आणलेले आहेत, त्यामुळे मी त्यांचं पण खूप खूप आभार मानतो. आचारी राजेश मोरे व त्यांची टीम यांनी उत्कृष्ट असं आपल्याला 5 दिवस भोजन दिलेलं आहे, नाश्ता दिलेला आहे, चाय दिलेला आहे आणि त्यामुळे आपण आनंदाने पुढचे दिवस आपण शिबिर केले, ध्यान केलं, पोटात असल्यामुळे ते सर्व केलं, त्यामुळे त्यांचा खूप खूप मी आभार मानतो. जे काही मंडप लावलेला आहे आपल्याला ऊन लागू नये याची काळजी घेतली असे आमचे मित्र नरवाडे बंधू यांचे पण मी खूप खूप आभार मानतो, पुण्यानुमोदन व्यक्त करतो. दान गोळा करण्याची टीम आपण पुढे सांगत आहे. धर्ममित्र जिजाबाई गाडेकर व अनिताताई सर होते. धर्ममित्र आरतीताई कंदारे, सुनीताताई जोंधळे, धर्ममित्र शिलाताई चावरे, उदयताई, प्रज्ञारक्षितजी, अनुराधा पायकराव सर, वज्रघोषजी, करुणाधोजी, अभयधोजी, समन चक्षुजी, एम.टी. वाघमारे सर, सिद्धार्थ लोखंडे आणि विद्या घोषजी या सर्व दान जमा करण्याच्या टीमचा पण मी खूप खूप आभार मानतो. भोकरची दान जमा करण्यावाली टीम मंगल बोधीजी, विश्वनाथ तांबे सर आणि वराडे सर, कारगडे सर यांचं पण मी खूप खूप पुण्यानुमोदन व्यक्त करतो, आभार मानतो. माईकची व्यवस्था करून देणारे आपले इथं बसणारे परममित्र सध्या गेलेले आहेत. त्यांनी आपल्याला साऊंड सिस्टम आणि आपले फोटो व्हिडिओ ही मोठी जबाबदारी पार पाडली आणि त्यामुळे आपण सर्व प्रवचन ऐकू शकलो, आनंद घेऊ शकलो. असे धर्ममित्र एम.टी. तुकाराम वाघमारे या सरांचं मी खूप खूप आभार मानतो आणि पुण्याबद्दल व्यक्त करतो. तसेच आदरणीय धर्मचारिणी विद्यावर्धिनीजी यांनी स्पेशल युवक आणि युवती यांना
सेपरेट भेटल्या, नंतर एकत्र भेटल्या, जे काही युवक आणि युवतींचे प्रश्न होते त्यांनी सोडवले आणि आमच्या युवकांचे आणि युवतीचे मन मोकळे केले, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. आपल्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य पथक आपल्याला इथे उपलब्ध झालं, त्यामुळे आपण टणटण आहोत. आणि एक आजी होत्या, त्यांचा पाय मुडपला होता, त्यांना मलमपट्टी केली. कोणाला काही ताप आले असेल, खोकला आला असेल, जे काही झालं असेल, ते आपल्या आरोग्याची काळजी आदरणीय ब्रह्मचारी समन चक्षुजी, TJ सयस्कर आणि साई प्रसाद कने या टीमनी घेतली. त्याबद्दल खरोखर मी त्यांचा खूप खूप आभार मानतो. तसेच या समोरच्या हॉलची, आपल्या पूजस्थानाच्या बाहेरची जी काही रांगोळी आहे दररोज प्रसन्न करणारी, आशा ताईंनी काढली, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो, पुण्याने मदत करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवण्याचं काम. आमचे मित्र, आदरणीय मित्र अनिल राजरत्न यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सतर्क केलं टायमाला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विशेष म्हणजे आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात, आपल्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा आली, त्यामुळे जितके काही इथे या शिबिरामध्ये उपस्थित झाले, महिला, पुरुष, मुलं, आपणा सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो, पुण्यानुमोदन व्यक्त करतो. जे कोणी राहिला असेल त्याचे मी पुन्हा सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि पुण्यानुमोदन करतो. मला या ठिकाणी आदरणीय ब्रह्मचारी पद्मगर्भजी यांनी आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काही चुकला असेल तर माफ करा, हा माझा पहिलाच प्रयत्न होता. जाता जाता एवढंच म्हणतो, आभाराचे भार कशाला, इथे फुलाचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, इथे फुलाचे हार कशाला. ऋणी राहू एकमेकांच्या, ऋणी राहू एकमेकांच्या. या घराला दार कशाला, या घराला दार कशाला, या घराला दार कशाला. धन्यवाद शुभम.